नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जांभळी संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता एक 2 वर्षापूर्वी. तर त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला होता आपल्याला की भरपूर लोकांनी कमेंट फोन केले, माहिती विचारली. तर आता हे आपला आहे थाई जांभळचा बाग आहे, म्हणजे थाई जातीची ही जांभळ आहे. तर हे आता 3 वर्षाचे झाडं झालेले आहेत आपले सगळे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये एक सांगतो की हे असं जे पिवळं झाड पडलं हे लावल्यापासूनच हे सुधारलं नाही झाड. म्हणजे याच्यामध्ये असं काही त्याला खत पाणी किंवा जमिनीचा याच्यात दोष नाही आहे, पण ते मुळात बीज जे आहेत म्हणजे ते रोप जे आहे ते रोपच खराब आलेलं आहे. तर हे बाकीचे झाडं पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये मला एक अशा हे केलं त्या कमेंट केले होते की झाडाची उंची खूपच छोटी आहे. तर थाई जांभोळीची झाड मुळात हे कोकण भाडोलीपेक्षा छोटेच राहतात आणि त्याची हाईट जास्त वाढत नाही. तर आता हे आपले फक्त छाटणीला जे शेंडे आले तर अजून याची छाटणी आपण केलेली नाही आहे. 3 वर्ष झाले या झाडाला पूर्ण, तर याची कसलीच छाटणी आपण केली नव्हती. फक्त छोटे होते त्यावेळेस 1 वर्षानंतर फक्त साईडचे जे शेंडे आहेत तेवढंच हे केलं होतं. आणि आता हे जे शेंडे वर गेलेत फक्त हे मोठाले शेंडेच त्याचे आपण कट करणार आहोत. तर अशा प्रकारे आपला बाग पूर्ण सेट झालेला आहे. तर हे मुळात याची उंचीच कमी असते, त्याच्यामुळे उंचीचा याचा काही प्रश्न नाही आहे. आणि ह्या वर्षी याला जांभळंसुद्धा लागले होते बऱ्याचशा झाडांना, पण पाहिजे त्या प्रमाणात नाही, कारण कुठल्याही याला थोडं 4 वर्षानंतरच फळधारणा होते. तर आपले असे हे 2 झाड गेलेले आहेत, हे 1 झाड गेलेलं आहे. गेलेलं म्हणजे याला अजून खालून आहे चान्स, परंतु हे वरून वाळलेलं आहे सगळं पूर्ण. हे अचानकच झालेला प्रॉब्लेम आहे, त्याला काय ते उन्नी आळी असं काही प्रकार झालेला नाही आहे बुडामध्ये सुद्धा. तर ते मुळातच रोपाचाच काहीतरी प्रॉब्लेम येतोय असं अंदाज आहे. हे आता काही आपले हितालचं एक तिथालचं 1-2 झाडं गेलेत. तर हे अशा प्रकारचा सध्या बाग सेट झालेला आहे. आणि याच्यामध्ये काही एक वेगळे रोपं निघतात पहा, प्रत्येकाचं क्वालिटी येईल असं नाही. ही सुद्धा जांभळ आहे, पण हे मला असा अंदाज आहे की याचा पूर्ण म्हणजे 100% जे त्याचं मदर हे प्लांट आहे तो असावा, म्हणजे एकदम साधी गावरान आपली बियापासून उगवलेली जांभळ असावं. तर ती कलम न झाल्यामुळं डायरेक्ट ती आली, पण ते आपण ठेवली आता जशी येईल तशी. तर अशा प्रकारे बाग सेट झालेला आहे. आणि शेणखताशिवाय याला आपण अजूनपर्यंत काहीही टाकलेलं नाही आहे. हे पाहू शकता झाड, हे पहा प्रत्येक. आणि हे झाडाचा प्रॉब्लेम काही येतोच असं एकदम, म्हणजे ते सुधरत नाहीत काही झाडं. हे पहा आता याला सगळ्याला सेमच आहे, खत सेम आहे, म्हणजे शेणखत सेम टाकतोत, पाणी सेम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्लस इकडची जमीन ही थोडी काळी चांगली आहे उलट. तर त्याचबरोबर आपण ही मोसंबी आहे, मोसंबीला पण तुम्ही पाहू शकता किती फळ लागलेलं आहे. रासायनिक खताचा याला कसलाही डोस दिलेला नाही आपण आतापर्यंत. हे पाहू शकता माल, म्हणजे एकदम बिगर खर्चातच काम आहे हे सगळं. आणि शेणखत जर असेल तर तुम्हाला आवश्यकताच नाही कशाची. पाहू शकता प्रत्येक झाड तुम्ही पाहू शकता. हे पहा आता ह्या झाडाची उंची किती आहे, समजा जास्तीत जास्त 4 फूट माझ्या छातीपर्यंत लागतं हे झाड. तरी पाहू शकता फक्त हे सेट केलेले आहेत आपण झाडं मोसंबीचे, म्हणजे याची छाटणी वेळोवेळी केलेली आहे. तर हे पाहू शकता. हे पहा मोसंबीला शेणखतासारखा दुसरा पॉवरफुल खतच नाही आहे, कारण शेणखताचं तुम्ही हे पाहू शकता. झाड आहे आता हे जास्तीत जास्त 5 फूट झाड आहे. हे पहा त्याला किती मोसंब्या लागलेत पहा तुम्ही. प्रत्येक झाड आपण तसं सेट केलेलं आहे, तर जास्त खर्चात न पडता, म्हणजे 1 लाख खर्च करायचा आणि 2 लाख उत्पन्न घ्यायचं, त्याच्यापेक्षा 20,000 खर्च करायचा आणि 80,000 उत्पन्न घ्यायचं, हे महत्त्वाचं आहे. कारण आपण उत्पादन याच्यावर जेवढा जास्त खर्च करतो तेवढं आपली शेती तोट्यात जाते. म्हणजे जास्त उत्पन्नाच्या नादात आपण खतं बियाणं ह्या गोष्टी जास्त भडीमार करतो त्याचा. तर तसं न करता कमी खर्चात कमी उत्पन्न निघलं तरी हरकत नाही. जास्त खर्च करून बी जमिनीचा उगाच हाताने नाश करायचा. हे पाहू शकता सगळे जांभळ झाडं इथं एकदम चांगल्या टॉप क्वालिटी याचे सेट झालेत सगळे झाड. तर कोणाला काही प्रश्न असतील, लागवडीविषयी माहिती असेल, घ्यायची असेल, किंवा इतर आमचंसुद्धा एक नियोजन कार्यशाळा घ्यायचं चाललं आहे जांभूळ शेतीचं. कारण याचं बीसुद्धा म्हणजे विकलं जातं, यातला कुठलाही पार्ट व्हायला जात नाही. जांभळ जरी आपलं झाडावरचे पडून जरी जे खराब होते जांभळं, तर ते खराब जरी झाले
तरी पण त्याच्या बिया, त्याची पावडर आपण बनवून विकू शकतो. त्याचबरोबर तशा बियासुद्धा काही आयुर्वेदिक कंपन्या घेतात. आणि जांभळाला तर मार्केट आहेच. यावर्षी पुण्यामध्ये 400 रुपये रेट होता. पुढच्या वर्षी अजून जाईलच, वाढतच राहणार आहे. आणि बाकी फळ शेतीपेक्षा ही शेती नक्कीच परवडती. ही लक्ष्मी आहे, हिचं सगळं हिच्याच एका गाईवरच म्हणजे सगळं शेणखत आपलं भागत आहे सगळ्या याचं पूर्ण वावराचं. आता उडीद आहे, मूग आहे याच्यामध्ये. आणि दुसऱ्या आपल्या अजून गाई आहेत, त्यांचं शेण आपण सगळं गांडूळ खतासाठी टाकतो. तिकडं गाय गोठा आहे. तर हे पाहू शकता, अशा प्रकारे बाग बसलेला आहे आपला. आणि जर कार्यशाळा घ्यायची असेल कोणाची इच्छा तर लवकरच आपण त्यातील अजून काही तज्ज्ञ बोलू, ज्यांच्या अगोदर 10-10 वर्षापासून जांभूळ शेती करत आहेत. तर तसं कमेंटमध्ये सांगा, कार्यशाळा म्हणून सांगा. आणि तुमचे नंबर सोडा खाली. प्रत्येक आपण एक जांभूळ शेतीचा ग्रुप बनवू आणि त्यामध्ये मग वेळोवेळी सगळ्या माहिती आपण घेऊ. धन्यवाद.